आजची किचन टिप. नारळाच्या वड्या करताना खवा नसेल तर त्यामध्ये दूध पावडर टाकावी. वड्या छान चविष्ट होतात. नमस्कार, जुईलीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बाहेर कुठेही गेलो तरी आपल्यापैकी बऱ्याच जणांची ऑर्डर असते, ती म्हणजे सँडविच. प्रत्येक माणसाला सँडविच आवडते. आता सँडविच हेल्दी की अनहेल्दी हा वेगळा विषय. बहुतेक वेळा सँडविच हा पदार्थ स्नॅक्स म्हणून वापरतात. चला तर मग आज आपण बघूयात मसाला टोस्ट सँडविच अँड ग्रिल्ड सँडविच. चला मग आता आपण साहित्य बघूया. सगळ्यात आधी आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत तिथपासून मी सुरुवात करते. हा घेतलाय मी सँडविच मसाला, जो आपल्या नॉर्मल ग्रोसरी शॉप मध्ये म्हणजे किराणा किंवा सुपर मार्केट मध्ये इझिली अवेलेबल असतो आजकाल. आमचूर पावडर, चाट मसाला, चटणी, बटर, कांदा. इथे मी असे कांद्याचे राऊंड राऊंड चिरून घेतलंय, ह्याला कट करून घेतलंय. कोथिंबीर, मीठ आणि हळद. त्याच्यानंतर ब्रेडच्या स्लाइस आहेत. या मी इथे सँडविच ब्रेड घेतला नाही कारण मला टोस्ट करणार आहे. सो आपण जेव्हा गॅसवर टोस्ट करतो तेव्हा सँडविचच्या ज्या स्लाइस असतात सँडविच ब्रेडच्या त्या खूप मोठ्या होत्या, त्याच्यामुळे मी इथे नॉर्मल ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. आणि 2 ते 3 बटाटे मी इथे मॅश करून घेतले. आज आपलं बटाट्याचं स्टफिंग असणार आहे, म्हणजे मसाला सँडविच आज आपण करणार आहोत. आता आपण कृतीकडे वळूया. सगळ्यात आधी मी इथे बटाटा घेतलाय, त्याच्या आत मी घालून घेणारे आपले मसाले, तो म्हणजे सँडविच मसाला. तुमच्या चवीनुसार घाला. त्यानंतर आमचूर पावडर आणि चाट मसाला. त्यानंतर चवीनुसार मीठ. फक्त मीठ घालताना इथे काळजी घ्या, ते म्हणजे आपण चाट मसाला घातलाय, सो चाट मसाला ऑलरेडी खारट असतो. आणि आपली हळद. तुम्हाला हे पाहिजे तर तुम्ही मोहरी म्हणजे फोडणी करून पण घेऊ शकतात. गरम तेलात हे सगळं छान बटाटा फ्राय वगैरे करून तुम्ही नॉर्मल आपण जशी बटाट्याची भाजी करतो तशी. बाय द वे मी इथे उकडून घेतलेले बटाटे आहेत, उकडलेले बटाटे मॅश केलेत. आता हळद घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर. बारीक चिरून घेतली मी इथे कोथिंबीर. आता मी याला मिक्स करून घेणार आहे. अगदी इझी आहे हे सँडविच आणि घरात हे नॉर्मली आपल्या सामान जे आहे, जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते इझिली अवेलेबल असतातच. फक्त सँडविच मसाला तुम्हाला मिळाला नाही तर त्यासाठी फ्रँकी मसाला घाला किंवा तो स्किप केला तरी सुद्धा चालेल. असं काही नाही की कंपल्सरी ह्याच्यात घालावाच लागणार आहे. आता मी हे छान मिक्स करून घेते. इथे रेडी आहे आपलं स्टफिंग, म्हणजे मसाला आलू टोस्ट सँडविच आहे आज आपलं. सो त्याचं स्टफिंग रेडी आहे. आणि आज मी तुम्हाला 2 पद्धतीने सँडविच दाखवणार आहे, एक टोस्ट आणि दुसरं ग्रिल्ड. म्हणजे तुमच्याकडे सपोज इलेक्ट्रिक वाला टोस्टर वगैरे नाहीये तर गॅसवाला टोस्टर असतो बहुतेक जणांकडे. सो त्यानुसारच मी इलेक्ट्रिकचा न वापरता आज गॅसवरचा वापरणार आहे. मीनवाईल मी इथे दोन्ही प्रकारे तुम्हाला सांगितलं सँडविच बनवणार आहे. सो मी इथे ग्रिल्ड पॅन पहिले गरम करत ठेवलाय आणि इकडे आपला टोस्टर. याच्यात बटर वगैरे काहीच नाहीये, हा जस्ट थोडासा गरम करून घेणार आहे. आता आपण मेन सँडविच कसं बनवायचं त्याच्याकडे वळूया. सगळ्यात आधी मी ब्रेडच्या 2 स्लाइस घेणार आहे. 2 म्हणजे एक ग्रिल्ड साठी आणि एक टोस्ट साठी, अशा टोटल 4 घेणार आहे. त्याच्यानंतर स्लाइसला छान बटर लावून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तेवढा बटर लावा. बटर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. सो मी अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या स्लाइसला बटर लावून घेणार आहे. सगळ्यात आधी पहिले अगदी थोडंच लावणार आहे, कारण नंतर टोस्ट करताना वगैरे बटरचा मारा होणारच आहे ऑलरेडी.
जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांनी बटर स्किप केलं तरी चालेल आत्ताच्या स्टेजला. बटर लावून झालंय. त्याच्यानंतर आता मी ह्याला लावणार आहे चटणी. सो मी प्रत्येक याच्यावर थोडी थोडी चटणी घेऊन घेणारे. पहिले ही चटणी मी रेडीमेड आणलेली आहे. मी आज घरी नाही करत बसली चटणी, अदरवाईज मी नेहमी घरी करते चटणी. मी चटणी कशी करते हे तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी चटणी कशी करते ही रेसिपी टाकीन. छान मी इथे चटणी पसरवून घेतलेली आहे. ही चटणी थोडी तिखट आहे त्याच्यामुळे मी जरा बेताने लावतेय. चटणी लावून घेतल्यानंतर मी ह्याच्यावर, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यावर कांदा घाला. मी कांद्याच्या चकत्या घालणार आहे. एक एक घालणार आहे कारण आपल्याला वर पण घालायच्या आहेत. आवडत असेल तर घाला, अदरवाईज स्किप करा. ह्याच्या जागी तुम्ही टोमॅटो, सिमला मिरची वगैरे पण घालू शकता. आता मी डायरेक्ट हातानेच आपला जो आपण स्टफिंग तयार केलाय, मसाला तयार केलाय तो घालणार आहे. हा हातानेच छान स्प्रेड होतो. तुम्ही जर का चमच्याच्या वगैरे साह्याने करण्याचा प्रयत्न केलात तर तो चमच्यालाच अर्ध चिकटतं आणि आपला वेळ पण खूप जातो मग या प्रोसिजरमध्ये. काही गोष्टी अशा असतात ना ज्या हाताने केल्या तरच परफेक्ट होतात. ही सँडविच अशा पद्धतीने मी बंद करून घेतलेली आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हाफ कट करा याला, पण मी नाही कट करून घेणार आहे. मी अशीच ठेवणार आहे ती. आता पुढची प्रोसिजर बघूया. त्याच्या आधी टोस्टर किंवा ग्रिल करण्याच्या आधी मी ह्याला थोडंसं वरनं बटर लावून घेणार आहे. जी आपली वरची बाजू असेल त्यालाच फक्त बटर लावून घेणार आहे. इथे आपला ग्रिल्ड पॅन आणि टोस्टर दोन्हीही गरम झालेला आहे. आता मी ह्याला आपली जी रेडी सँडविचेस आहेत ती मी ह्याच्यात ठेवणार आहे. सगळ्यात आधी मी ग्रिल्ड पॅन मध्ये ठेवणार आहे. त्या ठेवण्याच्या आधी मी ह्याच्यात थोडंसं बटर घेणार आहे. बटर तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं. आणि बटर मेल्ट झालं की मी याच्यात आपलं पहिलं सँडविच ठेवणार आहे. आता नंबर आहे तो टोस्ट सँडविचचा. तुम्ही बघू शकत असाल इथे वाफा येत आहे. आपलं टोस्ट सँडविच टोस्टर जो आहे तो छान गरम झालेला आहे. आता मी जी ही बटर लावलेली बाजू होती ब्रेडची ती मी खालच्या बाजूला टाकणार आहे आणि ह्याला ऍडजस्ट करून घेणार आहे. आणि आता ह्याच्या वर बटर लावून घेणार आहे मी. तुम्ही बघत असाल नेहमी स्ट्रीट साइड फूड तुम्ही खात असाल तर ते अशाच पद्धतीने करतात. आणि आता हे मी छान बंद करणार आहे. आणि स्लो फ्लेमवरच ठेवणार आहे ह्याला. ह्याचा एक डिसएडव्हान्टेज म्हणायचा म्हणजे ह्या गॅसवाल्या टोस्टरचा तो म्हणजे की इलेक्ट्रिक टोस्टरमध्ये काय होतं, आपोआप लाईट बंद होतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की नाही एक बाजू झाली आपली. सो ह्याच्यात काय होतं, ह्याच्यात आपल्याला सारखं सारखं चेक करावं लागतं, अदरवाईज आपलं सँडविच जळतं. मग त्याच्यासाठी मी काय करते, माझा जो गॅस आहे, जी शेगडी आहे ते 3 बर्नरची आहे. तर मी सगळ्यात लो बर्नरचा जो गॅस आहे, जो मधला असतो नॉर्मली 3 बर्नरच्या ह्याच्यात, तर मी त्याच्यावर ठेवते. म्हणजे जळण्याचे चान्सेस खूप कमी होतात. तोपर्यंत आपण हे ग्रिल्डवाला पलटून घेऊया. अल्टी पलटी करतच याला करायचं.
तुम्ही ते बघू शकता, छान रेघा पण आल्यात ग्रिल्डच्या. आता मी जे आपलं टोस्टर आहे त्याची बाजू पलटून घेते आणि जरा ओपन करून बघते ह्याला. हे पहा, मी म्हणली ना जर असं हे झालं की थोडंसं जास्त झालंय हे, सो मी लगेच पलटून दुसरी बाजू पण बघून घेणार. ही बाकी आहे. हाच एक डिसएडव्हान्टेज असतो गॅसवाल्या टोस्टरचा, आपल्याला दिसत नाही काय चालू आहे किंवा काही इंडिकेशन्स पण मिळत नाहीत. तुम्ही ही जी थोडीशी जळलेली बाजू आहे त्याला बटर लावून घेतलंय आणि हिला तसं लगेचच काढणार आहे. मग मी आता दुसऱ्या बाजूला, हे पहा झालाय. 2 सेकंदासाठी ठेवणार आहे फक्त मी. हे जे मधला भाग आहे तो पण छान होईल. ग्रिल्ड वाल्याला काही इश्यू नसतो, आपल्याला डोळ्यांना दिसत असतं आणि आपण अल्टी पलटी ते करतच असतो. सो येस, हे झालेलं आहे आपलं. आता मी ग्रिल्ड कडे येणार पुन्हा. पाहिजे तर बटर लावणार आहे थोडस. छान आहे, क्रिस्पी झालेला आहे, क्रिस्पी क्रंची. खालनं पण बटर लावून घेणार. हे पण आपलं ऑलमोस्ट होतच आलंय. मी स्लो फ्लेमवरच केलेलं आहे. हे झालंय आपलं सँडविच. आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार. इथे आपली दोन्ही सँडविच रेडी आहेत. मी आता ह्यांना कट करून घेणार आहे. छान तुम्ही आवाज ऐकू शकत असाल, छान क्रिस्पी क्रंची असा आवाज आला. गरम आहे त्याच्यामुळे अगदी सावधतेने त्याला 2 भाग करा. इथे रेडी आहे आपलं सँडविच. पण मी नेहमी हे सँडविच केलं की त्याच्याबरोबर एक साईड डिश किंवा असं काहीतरी करते. सो आज मी ती तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून बघा. आता मग आपण त्याची तयारी करून घेऊया. तर सगळ्यात आधी मी ह्याच्यात घालणार आहे तेल. साधारण 2 टेबलस्पून मी ह्याच्यात तेल घातलंय. तुम्ही बटरचा वापर पण करू शकता, काहीच नाही तर तुपाचा वापर पण करू शकता. सो आता हे तेल छान मी गरम होऊ देणार आहे. इथे तेल तापलंय. आता मी या तेलात सगळ्यात आधी घालणार आहे कांदा. इथे मी कांदा उभा चिरून घेतलाय बारीक. हे ऑप्शनल आहे, पण मला वाटलं की मी नेहमी करते तर तुमच्या बरोबर पण हे शेअर करावं. कांदा मी छान परतून घेणार आहे. थोडासा कांद्याचा रंग जो आहे तो चेंज होऊ देणार आहे. हे तुम्ही कुठल्या कढईत पॅन मध्ये पण करा, असं नाही की ग्रिल्डच हवं. पण ग्रिल्ड मध्ये ते चांगलं होतं. त्याच्या ज्या रेघा येतात ह्या ग्रिल्डच्या त्या मला खूप आवडतात, म्हणून मी ग्रिल्ड पॅन मध्ये हे करते. कांदा झाल्यानंतर त्याच्या आत मी काजू घालणार आहे. मी 2 काजू आहेत, त्याच्या एका काजूचे 2 तुकडे करून घेतलेत. तुम्हाला याचं असं काही प्रमाण असं नाहीये, तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही ह्याच्यात घालू शकता. काजू घातल्यावर फक्त काजू जळणार नाहीत याची काळजी घ्यायची. थोडंसं किंचित त्याला परतवायचं काजूला. आणि ते परतल्यानंतर मी घालणार आहे ह्याच्यात सिमला मिरची उभी कट करून घेतली आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी त्या शेपमध्ये तुम्ही कांदा सिमला मिरची वगैरे कट करून घेऊ शकता. आणि ह्या कुठल्याच भाज्यांना असं शिजवायचं नाहीये किंवा त्याचा जो सिमला मिरची जो क्रंचीपणा आहे तो आपल्याला हवा आहे.
सो ह्यांना जास्त काही परतवायचं नाहीये. आता मी 2 सेकंद ह्यांना असंच ठेवीन. आता मी ह्याच्यात मीठ घालणार आहे. मीठ घालून घेतल्यानंतर त्याच्यात मी घालणार आहे चाट मसाला. सो पुन्हा एकदा मी सांगेन, मिठाचं प्रमाण जरा बेतानीच ठेवा आणि हे छान मिक्स करून घ्या. इथे रेडी आहे आपलं. मी याला एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेते आणि मग आपण प्लेटिंगची तयारी करूया. आता आपण प्लेटिंगची तयारी करूया. हे आहे आपलं टोस्ट सँडविच आणि इकडे आलं आपलं ग्रिल्ड सँडविच. ऍडजस्ट करून घ्या. त्याच्यानंतर मी ह्याच्यावर एक थोडीशी अशी चटणी लावणार आहे. याच्यावर तुम्ही पाहिजे तर शेव घालू शकता, थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यानंतर आपलं जे आता आपण मेन केलंय ते मी इथे घालणार आहे. हे साईड डिश म्हणून खूप चांगलं लागतं सँडविच बरोबर. सँडविच कारण एका पॉइंट नंतर असं कोरडं कोरडं वगैरे होतं किंवा तोच तो सॉस खाऊन वगैरे कंटाळा येतो आपल्याला. काही झालं की आपण सॉस घेतो, चटणी घेतो, मेयोनीज घेतो. तर हा पण एक ऑप्शन चांगला आहे. आणि तसं बघितलं तर कच्च्या भाज्या पण पोटात जातात आपल्या. सो मी आजूबाजूला व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे. इथे तयार आहे आपलं मसाला टोस्ट अँड ग्रिल्ड सँडविच. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ही नक्की सांगा मला. तसेच मला कमेंट करून सांगा की तुम्ही ही रेसिपी केली तर कशी झाली होती तेही नक्की सांगा. तसेच माझ्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल तर पटापटा करा. आपण नेक्स्ट रेसिपीला भेटूया. थँक्यू.